नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत लिंगेश्वर महादेव मंदिराला भेट द्यायला. हे लिंगेश्वर महादेव मंदिर संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर लिंगदरी या गावाजवळ आहे. लिंगदरी या गावाच्या नावावरूनच या देवस्थानाला लिंगेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले आहे. हे जे समोर दिसते आहे ना, तेच आहे लिंगेश्वर देवस्थान. शहरापासून अगदी लांब असलेले हे अगदी शांत व निर्जन असे मंदिर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असा आहे. हे महादेव मंदिर एका खोल दरीत असल्यामुळे खाली पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराच्या पायऱ्या खाली उतरून गेल्यावर आपल्याला समोरच हे सुंदर असे मंदिर दिसते. हे महादेवाचे लिंग तांब्याचे असून ते खूप पुरातन काळापासून या ठिकाणी आहे असे म्हटले जाते. पुरातन काळी श्री महादेव आणि पार्वती येथे वास्तव्यास होते असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात तर भाविकांची येथे खूप मोठी गर्दी असते. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात भगवान श्री शंकराची आणि पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिर परिसर खूप रमणीय असा आहे. पावसाळ्यात तर इथली निसर्गाची शोभा पाहण्यासारखी असते. या मंदिराच्या बाजूलाच तुधना नदी वाहते. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप मोठी झाडे आहेत. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप मोठी गर्दी असते. मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठे जंगल आहे. मंदिराच्या शेजारीच गोमुखातून वाहणारा झरा आहे. पूर्वी हा झरा दुधाचा होता असे म्हटले जाते. या झऱ्याखाली आंघोळ केल्याने त्वचेचे आजार दूर होतात असेही म्हटले जाते.
मंदिराच्या शेजारीच एक धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्याला खूप असे पाणी असते. याला लिंगदरी धबधबा किंवा लिंगदरी वॉटरफॉल असे म्हटले जाते. मंदिराच्या बाजूलाच खूप मोठे वडाचे आणि उंबराचे झाड आहे. झाडांचा मुळांचा आकार गणपतीसारखा असल्यामुळे याला मुळांचा गणपती असेही म्हटले जाते. या झाडाखाली एक ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत असा एक पुतळा सुद्धा आहे. खोल दरीत असणाऱ्या लिंगेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही वरती आलो. वर चढून आल्यानंतर आपल्याला नवीन बांधलेले एक मोठे मंदिर दिसते. मंदिराच्या शेजारीच गोपीनाथ मुंडे यांचा भव्य असा पुतळा देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 3 मजली असे आहे. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे या मंदिरात सर्व संतांचे पुतळे देखील आहेत. त्याचप्रमाणे राम, लक्ष्मण आणि सीता यांची सुद्धा सुंदर पुतळे आहेत. या तळमजल्यात भगवान बाबांचा देखील पुतळा आहे. इथे सुद्धा निरनिराळ्या संतांचे पुतळे देखील आहेत.
सर्वात वरच्या मजल्यात श्री दत्ताचे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच राहणाऱ्या आजींनी या सर्व मंदिरांची आम्हाला माहिती दिली. असे हे सुंदर मंदिरांचे दर्शन करून मी घराकडे निघाले. कसे वाटले तुम्हाला हे लिंगदरी येथील लिंगेश्वराचे मंदिर? कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.